नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बेस ना? मी पण बेसच आहे मित्रांनो. तर संध्याकाळची वेळ आहे आणि मी रस्त्याला फिरायला आलो होतो मित्रांनो. तर पाहूया काय काय दिसतं रस्त्याला. कारण आताच काम झालं. लई काम असतं मला पण. सगळं म्हणजे सकाळपासून 8 वाजेपासून काम करावं लागतं, तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम करावं लागतं मित्रांनो. त्याच्यानंतर घरचे पण थोडंफार कामं करावं लागतात. त्याच्यानंतर थोडाफार टाईम मिळाला तर ब्लॉग शूट करण्यासाठी इकडे येतो मित्रांनो. तर तुम्हाला मी दाखवतो जे काही दिसणार आहे ते. भरपूर कामं असतात आम्हाला पण, त्याच्यामुळं संध्याकाळच्याच जास्त करून मी ब्लॉग शूट करतो. आणि ज्या दिवशी सुट्टी असते त्यावेळेस मग आपण एका दिवशी 2-3 ब्लॉगसुद्धा काढून ठेवतो. त्याच्यानंतर ज्या दिवशी जास्तच काम राहिलं की मग आपल्याला 1-2 एक्स्ट्रा ब्लॉग ते आपल्याला कामात येतात. कारण आपण म्हणजे आपल्या चॅनलवर डेली ब्लॉग येतात. म्हणजे रोज ब्लॉग आपल्या चॅनलवर अपलोड होतात मित्रांनो. त्याच्यामुळं आपल्याला रोजच ब्लॉग शूट करावं लागतं. त्याच्यामुळं तुम्हाला मी दाखवतो समोरचं नेचर कसं आहे ते. आणि लई जबरदस्त आता नेचर आहे. संध्याकाळचे आता 5 वाजलेले आहेत मित्रांनो. तर तुम्हाला मी दाखवतो समोरचं नेचर. तर हे पहा मित्रांनो, सूर्य जो आहे तो मावळायला चाललेला आहे. एकदम मस्त नेचर दिसतंय मित्रांनो. हे पहा, गहू पण एकदम मस्त दिसतोय. लय जबरदस्त मित्रांनो. हे पहा, ह्या साईडला पूर्ण गहू आहे. हे पहा कसं नेचर दिसतंय. आणि एकदम जाड गहू पेरलेला आहे, त्याच्यामुळं मस्त त्याला ओंब्या पण मस्त आलेल्या आहेत. ह्या पहा, लय जबरदस्त एवढल्या मोठाल्या ओंब्या पण आलेल्या आहेत मित्रांनो. हे पहा एकदम मस्त. आणि त्याच्यानंतर गव्हाच्या ह्या बाजूला हे पहा जांबीचे झाडं आहेत. त्याला पण थोडेफार जांबा आलेले आहेत. हे पहा, तुम्हाला मी झूम करून दाखवतो. थोडेफार जांब त्याला पण आलेले आहेत. तर आता आपण पुढे जाऊन पाहूया काय दिसतंय ते. ब्लॉग छोटासाच होणार आहे मित्रांनो, कारण आज थोडा टाईम आपल्याला नाही त्याच्यामुळं. आणि इकडे पाहिलं तर हे पहा, कांद्याचं बी पेरलेलं आहे आणि एकदम मस्त दिसतंय मित्रांनो बी. तुम्हाला मी दाखवतो. हे पहा मित्रांनो, लय जबरदस्त दिसतंय मित्रांनो. हे पहा एकदम मस्त. ह्या ठिकाणी एवढं बी पेरलेलं आहे. म्हणजे हा आपलं नाही, रस्त्याला फिरायला आलो तिकडचं तुम्हाला मी दाखवलं नेचर. वातावरण पण मस्त आहे संध्याकाळचं. आणि हे पहा, सूर्य तिकडे आहे. लय जबरदस्त मस्त वाटलं मित्रांनो. ह्या पहा, ह्या साईडला जांबीची आहेत रोपं आहेत. खूप मोठे झाडं आहेत ते. त्याच्यानंतर कांद्याच्या ह्या बाजूला हे पहा, इकडे डाळिंबाचे झाडं आहेत. म्हणजे बागच छोटासा आहे, त्याला अजून डाळिंब आलेले नाहीत, पण एक दिसतंय मित्रांनो. हे पहा, ह्या ठिकाणी एक डाळिंब दिसतंय आपल्याला. हे पहा, इथं लहान लहान झाडं आहेत मित्रांनो. हे पहा, लहान लहान झाडं आहेत. आणि डाळिंबाच्या ह्या बाजूला बाग आहे मित्रांनो. हे पहा, त्याला पण थोडे द्राक्षे आलेले आहेत. हे पहा समोर पण मित्रांनो, ह्या वर्षी थोडे द्राक्षाचे बाग जे आहेत ते कमीच आलेले आहेत, म्हणजे पातळ आलेले आहेत. तर आता आपण आमच्या गावाहून ह्या साईडला म्हणजे कामाला आम्ही इकडे आलो आहोत. आमच्या गावापासून हे जिथं आम्ही कामाला आलो आहोत ते साधारण 70 ते 80 किलोमीटर लांब आहे. 100 किलोमीटर धरलं तरी चालेल, एवढं लांब आम्ही कामाला आलो आहोत मित्रांनो. आणि आम्हाला कामाला यावंच लागतं, त्याच्यामुळं आमचं घर चालतं. बाहेर काम करून नंतरच घर चालतं मित्रांनो. तर आता येऊन आम्हाला किती 5-6 दिवस झाले आहेत. आणि त्याच्यानंतर अजून परत मग 1-1.5 महिना किंवा 2 महिने राहिलो की त्याच्यानंतर घरी जाऊ परत. मग मेन आमच्या गावचे तुम्हाला नंतर ब्लॉग येतीलच तसं तर, ज्यावेळेस आम्ही घरी जाऊ त्यावेळेस. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला छोटासा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.